ज्याचं शरीर स्वच्छ आहे त्याला संत, त्याची समजूत स्वच्छ आहे. समजूत भ्रांत कोणाला म्हणायचं, ज्याची समजूत ढवळ आहे त्याला भ्रांत. येणं कोणाला म्हणतो आपण, ज्याची बुद्धी व्यवहारात असमर्थ व्यवहार नाही करत. ज्याची येणं, ज्याची बुद्धी व्यवहारात कामच करीत नाही त्याला काय म्हणतो आपण, येडं म्हणतो. नाही का, त्याला शहाणा म्हणतो का, आता बुद्धी करून त्याला येडं म्हणाले. ज्याची बुद्धी तीव्र आहे त्याला आपण हुशार म्हणतो. नाही का, म्हणून त्या अंतकरणाला, चैतन्याला धरूनच आपलं बोलणे. ज्याच्या त्या अंतकरणाचा स्वच्छ स्पष्ट निश्चय आहे की मी जाणणारा दिव्य चैतन्य रूप आहे, मीच आहे असं नाही, तर हे सगळे जाणणारे दिव्य चैतन्य रूप आहे. जीव अवघे देव, त्याला जडाचा आणि जीवाचा फरक कळतो. क्षत्राचा आणि क्षत्रज्ञाचा, क्षत्र आणि क्षत्रज्ञाते जाणणे ते निरूपे. बिनचूक लगे आता इथं जडपणा आहे आणि त्याच्यात चैतनपणा आहे. ते चैतनपणाला क्षत्रज्ञ म्हणतात, ह्या जड शरीराला क्षत्र म्हणतात. नाही का, आणि हे बाकीचं बी एक क्षेत्रच आहे, पण या क्षेत्रामध्ये जाणण्याचा व्यवहार नाही आणि या क्षेत्रात जाणण्याचा व्यवहार आहे. त्या जाणण्याच्या व्यवहाराला तो बिनचूक जाणतो, त्याला ते ज्ञान स्वच्छ स्पष्ट ज्ञान आहे. नाहीतर आपल्याला आपण ज्ञान आहे, मोबाईलचं ज्ञान आहे, पुस्तकाचं ज्ञान आहे, एकमेकाबद्दलचं ज्ञान आहे, हे विज्ञान आहे. याला संत विज्ञान म्हणतात. नाही का, आणि त्या विज्ञानाला सत्य मानणं अज्ञान, आणि अज्ञानाला खोटं मानणं हे खरं. विज्ञानाला हे विज्ञान कसं आहे, आता खोट आहे हे खरं ज्ञान. मग ते ज्ञान पैगा बरवे, ते ज्ञान या सगळ्याला खोटं ज्ञान ठरवलंय, ते ज्ञान बरं आहे आणि ते तुमचं आमचं स्वरूप आहे. आपल्या सगळ्याचं ते ज्ञान स्वरूप आहे, ते ज्ञान हवं आपल्याला. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आखी आणावे, त्या असे जाणणाऱ्या दिव्य स्वरूप आहोत. सगळ्यांमध्ये जाणणं आपल्या स्वरूपाचं. आणि असं निरोधी ज्यानं जाणलेले, पण त्या निरोधी जाणणारा खरं ज्ञान, ते जर आपलं भाऊ अर्थत असेल तर ते संतांकडेच मिळतं. तरी संताया बंधावे सर्व श्रेष्ठ. आणि अशी संतांची बुद्धी स्वच्छ झाली असल्यामुळे ते शरीरावर राहत नाहीत, अंतकरणावर राहत नाहीत, देहाबद्दल त्यांचा आदर नसतो. ते देह स्वतःला मानतच नसतात. दुसऱ्या देहातले जीव देहवान नाहीत, हा बी असणारा तो आहे, तर तुम्ही हे शरीर नाही असं त्यांचा स्वच्छ निश्चय आहे. आता तशा निश्चयवानाला संत म्हणतात. आणि त्यांना पाहणारे, त्यांना संबोधन करणारे त्या शरीरासकट धरतात. नाही का, कशा सगळं, शरीरासकट, त्याच्या उपाध्या सगट त्याच्यावर आरोप करतात. त्यांच्या गुण काही असतील त्या गुणासकट त्याच्यावर आरोप करून बोलणे, स्वच्छ बोलणं नाही ते. तशा भूमिकेतल्या पुरुषाला देहाकडून पाहणं, देहाच्या दृष्टीनं पाहणं, गुणदोषाकडून पाहणं, हे दोषी आहे. आणि हे दोषी कोण त्यांना तशा दूषित नजरेनं पाहू शकतं, त्याच्याबद्दल आज होतात. संत स्वच्छ असतात, त्यांना दूषण देणारे कसे असतात, तर ते तुकोबारायांनी त्याचा निवाडा केले. तुकोबारायांचा संतांच्या हेळणी बाटली ते तोंड, प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे, संतांची वेळणा हे असे वर्णाश्रमातून पाडत, दोन दोषाकडून पाहणं, असं ते संतांबद्दल ते बोल नाही ना, त्या तोंडात शब्द निघतात. ते तोंड तुकोबारायांचा संभाराचं कातडे घालायचं कुंड आहे. काय म्हणतात ते, काकून बोलतात तुकोबाराय. तिथे चांभाराचं कातडे भिजू चर्मकाचे कुंड, नाही का, त्याला संभार कुंडली म्हणतात त्याला. म्हणून असं संतांच्या बद्दल बोलणे, कारण संत कोणाचा द्वेष करीत नाही, सगळ्यालाच देव समजतात. संत कधी शिष्याला शिष्य म्हणत नाहीत, त्याच्याकडून सेवा घ्यायची इच्छा करत नाही. ज्ञानोबा तर म्हणतात, गुरुजींना असं समजत जाताव की घेणं देणंच माझ्या पाया पडायले, हे देव आहे, ज्याला पाया पडायची गरज आहे माझ्या, नाही ना, घेणं देणं सेवा करायली, कारण हे परमात्मा आहे ना. मी परमात्मा आहे असं वाटायला का मी माणूस आहे असं वाटायला म्हणून पाय पडायले, माणूस म्हणून नाही. परमार्थ पण करणं, महाराज म्हणतात असं पहा, संसार करणं तर दोष आहेत, पण परमार्थ करणं बी दोष आहे. कारण का, स्वतःला बद्ध ठरल्याशिवाय परमार्थ करता येत. आधी यावून स्वतःला बद्ध ठरावं लागतं आणि मग परमार्थाला लागतो. प्रजाला मुक्त होण्याकरता बद्ध ठरावं लागतं. बद्ध आहोत का आपण, विवेकानं पाहिल्यावर आपण जाणणारे चैतन स्वरूप आहेत.
जाणणाऱ्या चैतन्य स्वरूपाला ह्या बाकीच्या भानगडीचा स्पर्श सुद्धा कधी होत आणि आपण ते मी समजतो आणि म्हणून त्या मी समजण्यावरून मग आपल्याला जन्मणारे मरणारे बाकीच्या ज्या परीक्षा समस्या आहेत त्या समस्यावान आपण उपाध्या जशा जशा असतील तशा तशा प्रक्रियानं आपण आपले लावून घेतो ते लावून घेतलं त्याप्रमाणे मग त्या प्रक्रियेत ज्या कमी समजेल त्या पार पाडायच्या लहान वाटायला तू मोठं व्हायचंय अज्ञानी वाटायला की ज्ञानी व्हायचंय बद्ध वाटायला की मुक्त व्हायचंय आता तुम्ही अज्ञानी आहेत का बद्ध आहेत का गरीब आहेत यातील काही संबंधच नाही समजले आपण आपल्याला तसं रिकामच काम केलं की नाही आपण पण आता अनादिकालच्या संस्कारानं एवढं काम दाखवले संस्कार जाणं म्हणजे काही साधं गोष्ट आहे का नेहमी त्याच्याबरोबर बराय म्हणतात महाराज सांगतात नेहमी तोंडामध्ये देवाचं नाव पाहिजे उठल्या पडल्या आपल्या वाणीला सवय लागली पाहिजे कारण अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा त्याशी नाही धोका धोका म्हणे शेवटला देवाचं नाव आल्यावर तो प्राणी देवरूप होत असतो देवरूपच आहे अशा निश्चयापर्यंत त्याला स्पष्ट होत असतं अंतकरणाच्या स्वच्छतेनं देवाच्या नावात पण कोणाला वाटत नाही ना देवाचं नाव घ्यायची आपल्याला गरज आहे का वाटत का कोणाला गरज नाही सगळे मली बुद्धीचे कारण सगळे शरीराला मी समजतात आणि सगळे शरीर आहेत का आणि ते शरीर महामर आहेत का त्या शरीराला म्हातारपणा नाही येणार का आणि तुमचा नाही का निश्चय आपला ते शरीर मी आहे म्हणून तुम्हाला तुमच्या भौतिक पदार्थांना हाताने घ्यायचं आपण आपल्या नशिबाला आलाय हातानेच घ्यायचं आणि मग नामस्मरण करत जाताना आणि ते करता करा हा घोटाळा झालेला आहे घोटाळा निघून जाण्याकरता करा प्रपंच करता करू नका म्हणून चित्तशुद्धीची फार गरज आहे आपल्याला श्रीमंत व्हायची गरज आहे का चित्तशुद्धीची चित्त अशुद्ध हे आपलं तुकोबाराय उगत म्हणतात का ते म्हणतात आता तरी पुढे हाची उपदेश नका करू ना असा विषयाचा तुम्हाला हेच सांगणे की तुम्हाला जे आयुष्य भेटलेलं आहे शरीराचा जीवाचा जो संबंध आहे त्याला आयुष्य म्हणतात कुठपर्यंत ते काही सांगता येत ते आयुष्य नष्ट व्हायले कशामुळं चित्त अशुद्ध आहे ते अशुद्ध चित्त शुद्ध करता येते शरीराचा मनचा देहाचा चैतन्याचा संबंध आल्यावर चैतन्याचा इतर देहाचा संबंध आल्यावर चित्त शुद्ध नाही करते आणि त्या शरीराचं इतकं चित्त बदल झालं नाही इतकं चिरक्याच्या बदल झाले कारण याला इथं आल्यावर शिकलेलं आहे म्हशी जेव्हा घरला शिकलं का आपलं आडनाव हे नाही का तुझा बाप हे होय तुझी आई ही तुझी मावशी नाही शिकलंय का आपल्या इकडं आडनाव हे आपलं काष्ट हे असं त्याला शिकलंच नाही का गोत्र हे आणि वर याचं सूत्र या वरात वागायचं गोत्र त्याला शिकलंय का हे आपल्याला शिकलेलं पहिले संस्कार सारखेच आहेत सगळ्यांना ते घरून उठल्याबरोबर आईच्या काशीकडे तोंड करू लागलं आणि हे बी 2 तासानंतर पोट घातलं तोंडात चाटू लागलं संस्कार पहिले सारखेच आहेत पण शिकवलेले संस्कार आले ना भाव आपल्याला आणि शिकवलेले आल्यामुळे आता शरीरासाठी एकपणा केलाय म्हातारा शरीर तर होणारच आहे त्याचा जन्म झालाय ते म्हातारा होत असते आणि जीव म्हणणारा नसतो पण आता म्हातारपणा नशिबाला येणं काही सामान्य गोष्ट नाही म्हातारा झाल्यावर कळतंय आणि मग कळून फायदा काय वेळ निघून गेल्यावर काय फायदा आहे नाही का म्हणून वेळ निघून गेल्यावर पश्चाताप होतो मग काही फायदा पश्चाताप व्हायला पाहिजे बुद्धी चांगली तोपर्यंत आणि एकदा बुद्धी म्हातारी झाली की ती धरीतच नाही कशाला तिला वर पडलेला असतो त्या वळाला सोडित नाही प्रपंचाला सत्य समजणं मी देह समजणं जग सत्य समजलं हा तिला पडलेला वळ आहे आणि हा वळ सगळ्याची बंदा स्पेशल खोटा आहे खरा नाही हा भ्रांतपणा आहे आणि आता हा भ्रांतपणा काढण्याकरता मनुष्य त्याला तो भेटलेला आहे त्याला जास्तच वळ लावून घेतलेला आहे तो वळ सत्य आहे खरा आहे असं समजून त्याच वहिवाटात चालली पडली एवढी जगा परिचार चाले रीती व्यवहार सत्य म्हणून सगळ्याच्या पुढे हेच आहे धोरण आणि त्या धोरणाला पलटणारे फक्त संत आहेत संतांच्या संगतीमध्ये राहून पांचता येते पण त्याच संताला जर आपण नाव ठेवू लागलो तर काय बहात्तर म्हणू त्याला त्याच्याकडून सगळ्यात गुणदोषाचा नाही ना त्या संताला जर नाव ठेवू लागलो त्याचे नाव ठेवण्यावर तोंड सांबाराचं कुंड आहे असं तू तुकारायला सांगायचं त्या संतांना दुष्यंत द्यायचंच नाही का आणि म्हणून दुष्यंत द्यायचं नाही आणि पहा काल
आमचा हरिपाठ झाला 6 वाजता. महाराजांजवळ 5 बाया आणि आम्ही 9 जण. सिरियल नंबर नाही का सैन्य प्रवचन कोणीच म्हणायचं नाही. नुसतं तू झालं घ्यायचं काय त्या बाया बोलायला येतात. संतांचा एवढा प्रभाव. बोलता बोलता एक बाई म्हणली की देव चांगला आहे, त्या चांगल्यानं देह चांगला दिलाय, तिथं चांगलंच झालं, पण चांगल्याची संगत दिली ही त्याच्यापेक्षा चांगलं. काय बोल नाही ते देव देह देणारा चांगला नाही का? चांगला आहे. त्यानं देह बी सगळ्या देहात चांगला देह कोणता आहे? मनुष्य. मनुष्य नरदेह दुर्लभ जाणार, बाकीचे देह दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाणार आहे कारण बाकीच्या सगळ्या देहात सारखी पशु पक्षी आणि झाडाला तर अंतकरण सुद्धा नाही, त्याचं लय अवघड आहे. माणसाच्या देहातल्या जीवाला वाणी आहे, अंतकरण आहे आणि इंद्रिय विशेष तुम्हाला देवानं दिलेली. पण देह चांगला दिलाय, देव चांगला आहे, त्यानं देह चांगला दिलाय आणि पुन्हा संगत चांगल्याची दिली. कोणाची? संतांची संगत दिली. त्या संतांच्या संगतीची लक्षात येतं आणि मग देवाचं नाव घेतलं पाहिजे. 2 तिप्पती ऐकली तरी काय फरक पडणार नाही आपल्याला, जेवळ मी त्याला विषय सांगितलं. आपण देहाला धरूनच कोठे ऐकतो असो, धरूनच कारभार आहे. म्हणून नामस्मरण करत जात. आणि 25 बाई काल 4-5 बाया होत्या, 25 नाही म्हणजे सगळ्याच होत्या 10-10 सगळ्या जणी 7 वाजली एक तास गेला. नंतर महाराज 10 मिनिट सांगितलं. असं स्पष्ट झालं पाहिजे. बोलता बोलता आपला स्वातंत्र्य होता नाही होत असं शेवटची पाळी आणि शेवटच्या पाळीला वाणी सुखच नाही, उठली जर ती सद्गती होऊन जाते त्या प्रपंचातच. तिच्यात नेहमी बरळलेली ना ती प्रपंचाबद्दलच. मग काय तिला देवाचं नाव येईल का? मग सवय लावून ठेवा. सवय लावून ठेवल्यावर इतकी शक्ती देवाच्या नावामध्ये ती सकामतेनं वापरू नका, निष्कामतेनं वापरा. निष्कामतेनं वापरणारा बद्दल म्हणतात चित्तशुद्ध तरी शत्रू मित्र होती. म्हणून आपलं दुःख निवृत्त करायला संपत्ती लागत नाही, चित्तशुद्ध पाहिजे की झालं. आपलं काय होतंय? दुःख जातंय आणि सुख होतंय, प्राप्त होते नाही का? आवरण निवृत्त होईपर्यंत जन्मवरण राहत नाही, पण सुख दुःख जातंय. सुख दुःख अलीकडे घालतंय आपल्याला येत नाही का? नाही का? आपण समजायला श्रीमंत सुखी गरीब सुखी घालून कल्पना केली नाही. दुःख घ्यायला दुःख नाही घ्यायला दुःख गेल्या कल्पना आपण गेल्या काळ सुखी माणसं येते काय पाहत नाही का? सुखी आहेत का? सुखी येत मोठ्या माणसाकडे आपण हातो काय सुखी माणसं काय पाहिजे? सुखी आहेत का? हे का लहान सुखी आहेत का? मोठी सुखी आहेत का? बाज सुखी नाही, काही फरकच नाही. पालातल्या तर महालातल्या सारखाच फरक आहे का? काय नाही का? भूकंप झाल्यावर पालातला बरा आहे का महालातला? नाही का? म्हणून लक्षात घ्या. आणि ती समजूत बदलणारी जी संत आहेत त्या संतांबद्दल बोललं की तुकोबाराने इतकं भयानक तुकोबाराच्या मस्तकातच तुकोबारामुळे माझा वेगळाच परिणाम झाला संतांना बोलल्यापासून. आणि तुकोबारामध्ये अरे ते चांभाराचं कुंड आहे, संतांच्या हिरणे बाटले जे तोंड प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे भेसळीचे वीर्य आयशा अनुभवे आपले परावे नाही खळात टाकून बोलली. बाबा त्याला आपलं फरक कळत नाही, सगळ्या धाव त्याची धनावर आपलं असेल फक्त कोणत्या का रीतीनं होईना पटीत घ्यायचे. नाही जर असं सहज सहज आलं तर त्याला बाह्य प्रकरण का होईना पण काय करायचं आपल्या पत्रात फार लोकांची सारखी धारणा अशी आणि अशी धारणा असल्यामुळे म्हणतात टाकून बोलतात. पण आता स्वच्छ बुद्धीवाल्याला शिव्या लागतच नसतात आणि अस्वच्छ बुद्धीला शिव्या लागल्याशिवाय राहतच नसतात. कारण का अस्वच्छ बुद्धीवाल्यानं शरीराची खानदानी हे संपलेलं आहे. कोणाची? हे अशुद्ध बुद्धीचं काम आहे का? शुद्ध बुद्धीचं. अशुद्ध बुद्धी त्या शरीरावर कल्पना केलेल्या श्रेष्ठ काही निष्ठ देत शरीर सारखेच नाही का? कल्पना केलेली तर आणि कोणती कल्पना जीव येईल? कोणतीच कल्पना जीव नाही. कल्पनेला सोडून येतो, कल्पक येतो, त्यानंच कल्पना केलेली आहे. कल्पून 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 पहा ना आपल्या देखत आपल्या घरचं उत्पन्न नाही कापूस त्याचा रूप झाला आणि सूत झाले आपल्या घरून गेल्यावर. आपल्या घरी कापूस होता तो, आपलं घर सोडलं की तो कापूस रूप झाला.
धुवून सूत झाला, तो धुवून कपडा आला, पुन्हा आपल्या घरी आला, पुन्हा घरी आला आणि त्याला टाकले तुकडे शर्ट नाव. वास्तविक पाहता वस्तू कोणतीच नाही जगामध्ये, आणि जी वस्तू आहे तिला नाव नाही, ज्याला नाव आहे त्या वस्तू सिद्ध होत नाही. ती वस्तू घ्या, खुर्ची कुठे, खुर्ची प्लास्टिक येते, कुठे प्लास्टिक, माती, प्लास्टिक माती पासून होते, कुठे माती, एक चैतन्यानं धरलेला मातीचा आकार, मग चैतन्य येते असं सिद्ध होते. या सिद्ध स्थितीला आपण पोहोचू शकतो संतांच्या संपत्तीमध्ये. कोणतीच वस्तू सिद्ध नाही आणि आपण कोणतीच वस्तू नाही, आणि आपण जी वस्तू आहोत त्या वस्तूला नाव नाही, कारण तिला रूपच नाही, तेवढं नाव नाही. असं आपण आपलं स्वरूप आहे. असं स्वरूप ध्यानात आल्यावर तो देहाचा अभिमान घेईल का? अभिमान सोडून त्या देहाबद्दल त्याला किती टाकून बोलले लोक घेणार नाही. म्हणून तर संतांना तुकामणी संत सुरक्षित जगाची आघात बोलण्याची, किती जरी बोलत असला तरी त्याला हसू येईल की त्याचा माझा संबंधच नाही शरीराचा, माझा त्याची खानदानी वेगळी, माझी खानदानी वेगळी, पण कोण या खानदानीला धरून नाही, कोणता महादर आहे मी या खानदानीला, सगळे धरून आहेत. आणि ज्याच्या त्याच्या खानदान त्याला सगळ्या दिवशी मोठी वाटते हलकट का असत, त्याला वाटतं का मी हलकट खानदानीच आहे, सगळ्याला वाटतं मी नाही का. कारण म्हणतात अरे घाणीतला किडा मी मारायचा ठरवलं, त्याला ते शेत थोडं वाटत, दोघं घाणीतला आहे, मग तेव्हा आता गेले त्याला शेत सोडण्यात चालले गेले. आपण संडास मध्ये तो जर काय लागलाय तर ती चांगली स्थिती आहे का? पण त्याला मरावं वाटतं का संडास किडा वाटत, संडास त्याला अशी ती स्थिती सगळ्यात मोठी वाटायली का मोठी, असं सगळ्याच आहे अशी स्थिती आता. आणि ती स्थिती तर पालटायची, ती स्थिती पालटणारी संत असतात, संत त्या भूमिकेवर नसतात, काय तुकोबाने टाकून पडले आणि दुसऱ्याचं आपल्या असं वाटतो. तर याचं सगळं अंग भेसळीच आहे म्हणतात ते. काय म्हणतात तुकोबाराय, भेसळीच आहे. आणि जर शहाणा जर असेल त्याच्यात भेसळीचे मी नाही आणि माझ्यात भेसळ होऊ शकत नाही, कोण बहादर ह्या बोधावर यायला कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला खरं पुसणी, देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुंदले जागे. कोणाला आवडतो असा देव? कोणाला तुम्ही देव म्हणायला आवडतं? तुमच्या भेसळ आहे, शक्यच नाही, कधीच तुम्हाला स्पर्श होऊ शकत नाही, असंग येतो आपण. तुम्ही म्हणल्यापेक्षा तसेच आपण अखंड अद्वय असंग अशा प्रकारचं आपलं स्वरूप आहे. आणि आपल्या अशा स्वरूपावर संत गेलेले असतात, आणि त्या स्वरूपावरून ते लोकांना बोध करतात. लोकांना काय लोक समजतात आणि त्यांना टाकून बोलतात, बऱ्याच टाकून बोलणाऱ्याला म्हणतात हे नक्की भेसळीच असलेलं काही. कोणाचं हे जे बोलतंय संतांना एवढं हे भेसळीच असायला पाहिजे. अरे भेसळीच असायला पाहिजे, त्याच्या बुद्धीत फरक झालेला आहे, बुद्धीत भ्रांती. तो बी परमात्माच आहे, तो संतांना दोषेन देतो, तो दोषेन काय, तू काय भेसळीचा आहे का? नाही. संतांना जर विचारलं मला कशात भेसळ चालते तुम्ही, तुम्ही तर म्हणतात ते शरीर वेगळं आहे, मग भेसळ कोणात आहे? ते म्हणजे गण त्याच्यात नाही, पण तो लावून घ्यायला काही नाही, लावून घेणारालाच म्हणते, गण लावून घेणाराला, लावून घेणारालाच म्हणते ते. आणि काऊन म्हणाले ते आशाने तरी तो बाजूला रस्त्याला सोडून बाजूला होईल. या घाणे भरलेलं अंग हे म्हणल्यावर बरोबर त्याला जर घाण वाटली ते नाही का बाजूला होणार, आणि घाणच जर छान वाटली, संतांना काही गरज नाही एकदम मोठ्या लोकांना बोलायचं. ते भ्रांतीनं मोठ्याने लोक मानतात का, त्याला मानायची काही गरज नाही. पण संतांनी जर त्याच मोठेपणाचा जर वर्णन केलं तर संताला नरकात जावं लागेल, गेलं का? हा, त्याला जास्त भ्रम वाढायला. आधी तर ते बाहेर बाहेर हिंडायले, कुठे हिंडायले ते, बाहेरच मोठेपणा झालं आत येईल कधी. आता हे संत त्याला आत येऊन देणार का, हेच आत गेलेले नाही कधी, हेच कधी आत गेलेले नाही, हे बी बाहेरच हिंडायले नाही काय, ते यायला बाहेर वाढले तरी हे त्याला बाहेर कुठे म्हणा, आत घ्या द्यायला. आत घेतलेल्या माणसाला हे लक्षात येणार आहे. आणि कोण आहे भेसळीचं? कोणीच नाही भेसळीचं. कोण हलकट आहे? कारण हलकट सुद्धा सिद्ध होत नाही, ते शरीर सिद्ध होत नाही महाराज. संसार प्रारब्ध, त्याला खरं मानणारा बद्ध आणि खोटा मानणारा सिद्ध, एका जागेवर. संसार कसा आहे? प्रारब्ध. तुम्हाला हे शरीर मिळणार होतं, हे प्रारब्ध आहे.
ही एका क्षणापुरतं मिळाली तुम्हाला. किती किती वेळ? एका क्षणापुरतं. कारण याच्या अगोदर दुसरं होतं, नंतर दुसरं येणार आहे. आलं ध्यानात? एका क्षणाचं आहे का तुम्हाला वाटत 60 वर्षाचं आहे का? एका क्षणाच कोणाचा विषय नका. एका क्षणाच ते दुसऱ्या क्षणात नाही ते म्हणा. पहिल्या क्षणात दुसऱ्या क्षणात आहे का नाही. आणि याच्या अगोदरचा हजारो क्षणाचा तोच नाही का. किती क्षण झाले असतील आपल्या लग्नाला झालं का? त्या लग्नाच्या आईच्या मांडीवरचा मी तोच आहे आणि ते शरीर तेच तेच आहे का? मी मात्र तोच तोच आहे. मग मी तोच तोच आहे तर हे तोच तोच नाही मग हे मी आहे का? नाही का अक्कल नाही का वापरीत नाही आहे ना अक्कल. आणि ही अक्कल इथं वापरणं म्हणून सगळे दुःख सुख व्हायले सारखे लुसलुस करायले एक पळायले कशाला बी हातात धरायले सुखा करतात. मला सांगत असतात लहान लेकरू रांगायले इतका तो लाल इंगळ त्याला सुंदर दिसायला रांगत रांगत लेकरू गेलं तुम्ही सायकल धरला धरल्या बरोबर त्याचा कवळा फुलासारखा हात पटकन ओरडाली मोठ्याने ओरडायले आणि ती गळ टाकी नका कोण नेमकं ते पिवळ्या केसावाला का ढवळ्या चोहूकडे इंगळ एकच हातात धरलाय का संसार दुःख मूळ चौक कोणत्या याला वस्तूला हातात घेतला तर बसते का इंगळ ते इंगळ कशाला लिहिलं असं ना चौकडे इंगळ कोणाच्या संसारात इंगळ नाही. आणि मग कोण मोठे आहेत कोण सुखी आहेत कोणीकडून मोठे आहेत आणि कोणीकडून सुखी आहेत. हे शुद्धीवारले माणसाचं बोलणे का पेलेच्या पलीकडचे गेले याच बोल कळलं का आपलं काय चाललंय तर मूळ संसार हा दुःख रूप आहे. चौकडे विंगळ पुन्हा त्याच्यामध्ये विश्रांती नाही मोठी रात्र दिवस तळ पुन्हा ती तर भानगड आहेत पण मधामध्ये काम क्रोध सहाजर आहेत ते पाठीमाग लागतात. काम क्रोध पाठी लागले उढाळ आणि आता अशा संधीमध्ये ह्या संधीमध्ये कोण सोडितो महाराज एवढं यायला बाजूला करा कोण आहे भ्रांतीवारी नाही का किंवा काम क्रोध तुम्हाला म्हणतात पाठी लागले उढाळ पवनामी शरण जाऊ कोण दृष्टी देईल निर्मळ निर्मळ दृष्टी दिल्यावर इंगळे काम क्रोध आहे इंगळ नाही काम फक्त दृष्टी गदळ असल्यामुळे हे खरं वाटायचं का ते खरं आहे. दृष्टी गदळ आहे पण गदळ वाटत आहे का गदळ वाटण ना राव असं आपल्या भोवतालचं आत्ता वातावरण आहे का माग होत आज या वातावरणाला बाद करायचं या वातावरणात भर टाकणं चाललंय का बाद करायचा भर टाकणं देवाची सेवा करून का संसार करून सेवा करून भर टाकणं चाललंय. आता कोणत्या लेवल मध्ये ह्या भक्ताईल बसवा नाही का कोणतं पारितोषिक नाही का अशी स्थिती आपल्याला फार सोपं आहे बाद करायचे याचं सोडून पण केलं की झाले मोकळे बाद सुद्धा करायचं नाही. स्वप्नातल्या वस्तूचा बाद करायचा का नाही गुरु करून नाही. एक जण माणूस म्हणू लागला रात्री मी हत्ती पाहिला स्वप्नात कोणा पाहिला म्हणला माझ्या भावानं मी पाहिला माझी बायको त्याला अनुभव आहे दिवस होते दोघं भाऊ त्याची बायको माझ्या बायकोनं पाहिला माझ्या भावानं मी पाहिला मी पाहिलं नंतर त्या भावाकडे गेल्यावर भाऊ म्हणला का आम्ही पाहिला म्हणून आता स्वप्नात हाती ज्याची त्यानं पाहिला का भावानं मी पाहिलं ना आता आपल्या झालेले लेकरू घरावर बायको पाहिलं की यानंच पाहिलं पाहिलं नाही का जाग झाल्यावर कळत होते त्याला जाग झाल्यावर मी वाटत लागतं माझ्या भावानं मी पाहिलं जाग झाल्यावर भाऊ राहिला का बायको राहिली आता तुम्ही जाग व्हा तुम्हाला बायको आहे का भाऊ आहे तुम्हाला पोरगा आहे तुम्ही माणूस आहेत का तुम्ही जागे नाहीत म्हणून म्हणाले का जागे नाहीत नाही का म्हणून जागे नाही कारण जाग झाल्यावर झोपीमध्ये ज्याची त्याला दिसतं पण सगळ्याला दिसतं असं वाटतं स्वप्नात ज्याची त्याला दिसतो पण सगळ्याला दिसतं असं भास आणि ते वाल्यावर वाटलं की नाही माझं मला दिसत नाही माझं मला पण नाही दिसत ते नव्हतं जाग झाल्याची ही खूण आणि असं जाग संत करतात
आता जाग संत झाल्यानंतर जाग झालेल्या संताला किती बोलल्यावर तुकोबारायांचे बोलणं लागल नाही का? काय बोलतात ते पैसे घेणार लोकांना, कीर्तन करून पैसे घेणाऱ्याला किती टाकून बोलतात नाही का? आर अभंग गेलेत काही मागून पुन्हा येणार कोणाला लागतील हे शब्द? शब्द कुणाला लागायला पाहिजे व्यवहारामध्ये त्याचा उपयोग आहे. आणि बऱ्याच संतांचा असा आहे असा नेम आहे की ते पाहिजे आयुष्यात पैशाला कधी हात लावणार. बरेचसे संत असे आहेत की अगोदर ठरवतात कीर्तन मगच जातात. बरेच संत असे आहेत की अयाचित वृत्तीनं मागायचं नाही, दिलेलं घ्यायचं, मागणं करायचं नाही. कितीतरी तर आहेत आणि काही किती ठरवल्याशिवाय त्याच्यात थोडेसे बी कमी असले तर बरेच सांगणे वापस येतात ते नाही का? वापस येतात आणि विचारतात त्याच्यात कमी बऱ्याच ठिकाणी असं होतंय म्हणून टाकून बोलतात तो कोण पण स्वच्छ स्वरूपावर गेलेला जर असं आता एकट्यालाच बोलत नाही तू कोण आहे पैसे घेणारालाच नरकाला का देणाराला नुसतं पैसे घेणारालाच नरक का म्हणे द्रव्य घेती देती तेही नरकाला तेथे कीर्तन करावे त्याच्या अन्न सेवा म्हणून कीर्तनाचे पैसे घेताना तुम्ही नाहीतर मग काय करा त्यांच्या तात्काळ स्वरूप ध्यानात आणून द्या. तुमच्या बी ध्यानात घ्या. पैशासाठी बी तुम्ही लोकांना अडकायची नाही आणि देणारा परमात्मा ठरले त्याला 84 जावं लागेल का? नाही. तो कधी पण परमात्मा ठरल्यावर निश्चित झाल्यावर अगोदर निश्चित झालं पाहिजे की दिव्य चैतन्य परमात्मा स्वरूप आहे. कसं आहे मी आणि मला याच्या जेवण ध्यानात आलंय आता याचा अगोदर ध्यानात होतं का? आता या संतांच्या संगतीमध्ये माझ्या लक्षात आलं. आता संतांच्या संगतीत लक्षात आलेलं आहे मला आणि आता ही संतांची संगत घडलेली आहे. अनादिकालचा संतांचा सोहळा घडून आणलाय. आता हा निरर्थक रीतीनं सगळे उद्बोधन करू शकतात का? त्यांच्या उदारनिर्वाह करता म्हणजे त्यांनी रोजदाऱ्या करावं काय फरक पडलाय? रोजदाऱ्या करून पोट भरावं नाही का? रोजदाऱ्या करून पोट भरणार आहे जर फुकटच सांगू लागली तर सगळ्याला अनुभव आहे. फुकटचं ऐकणारी माणसं फुकटच ऐकत नाही पैसे दिलेलं काय तितके फुकटचं ऐकत. तुम्ही मेडिकल सरकारी दवाखान्यात जपून होता काही कथा आणलेलं मेडिकल सरकारी मधलं इकडे आणते का त्या म्हणते मला वापरी कमी पडून देते नागरिक खत आणलं होतं आमच्या आणलं असं शासनाकडून झालेलं एकदम ट्रॅक्टर भरून आणलं त्याला आधी वाटलं पैसे काय कमाली मला 12 महिने तसंच पडलं होतं प्रॉब्लेम आहे का नाही का? म्हणून फुकटचं कीर्तन करणाऱ्याला असेल त्यात कोणी फुकट नसेल कोण फुकट ऐकतात का लोक म्हणून अयाची वृत्तीनं आणि जे संत करतात बोधन त्यांचं जर आपण व्यवस्थित ऐकलं करायला सांगायचं तात्पर्य करायचं ते बोलणे हे ऐकणारा सांगणारा दोघांना लागत नाही स्थितीवर गेल्यावर आणि स्थितीवर गेलेले संत असतात स्थितीवर न गेलेले संत असतात का? आणि मग तशा स्थितीतले संत त्याप्रमाणे बोलून लागले की या स्थितीतल्या लोकांना ते सहन होत नाही मग त्यांना काही टाकून बोलतात तर त्याच्याबद्दल उद्गार काढतात किंवा हा नक्की भेसळीचा जर याला दुसऱ्याचं आवडतो कोणाचंही काही आवडतं शी काढतो संतांत बोललेलं जरी याला आवडत नसेल तर मग हा कशाच्या प्रकारे भेसळीचाच म्हणतात. कारण का किती भेसळीची बुद्धी आहे आत्मा भेसळीचा असतो का? आणि शरीर पुढे भेसळीचं असतं का? शरीरही भेसळीचं बुद्धी मात्र बुद्धीमध्ये खऱ्या खोट्याची भेसळ म्हणता येईल बुद्धीतच म्हणता येईल आत्म्यात आहे का? मनात म्हणा किंवा कधी कधी महाराज सांगत असतात वेश्या का उतारून गेल्या तर त्या वेश्याचं शरीर वेश्या होतं का मन वेश्या होतं का आत्मा वेश्या होत शरीर बी नव्हतं मन होत शरीर बी नव्हतं शरीर जड आहे त्याला काही कळत नाही कळण्याचा व्यवहार मनात आहे आणि दूषितपणा सगळा स्वच्छपणा दूषितपणा हा सगळा मनातच चालतो. अशुद्ध मनानं केलेला व्यवहार आणि स्वच्छ मन झाल्यावर वेश्याला सुद्धा मुक्तीपणा मिळालेला आहे.
बाळे नारी नर आदी करून वेशाई, कारण मन शुद्ध झाल्यानंतर मनच शुद्ध अशुद्ध होऊ शकतं, आत्मा शुद्ध अशुद्ध होऊ शकत नाही, आणि शरीर कधीच शुद्ध नाही. सोहळ्यातलं शरीर सुद्धा शुद्ध नाही. आत्मा मात्र अशुद्ध शुद्ध होऊ शकतो समजुतीनं. त्या स्वच्छ झालेल्या मनाला हे शब्द लागणार नाही. आणि अशुद्ध मनावालं कोण कोण नाही. कोणाला आपल्या जाती धर्माचा अभिमान नाही, आणि कोणाला जाती धर्म आहे, कोणालाच जात धर्म नाही. जात धर्म शरीराला आहे का जीवाला? आणि त्या शरीराचे जात धर्म शरीर समजते माझे का हा समजतो, हा समजतो. त्यानं आपल्यावर घेतलेले ओझ आहे, आणि त्याच्यामुळे तर हा बद्ध झालेला आहे. मी देह म्हणता कोटी ब्रह्म हत्या, हा बद्ध त्याच्यामुळे झालेला आहे. आणि त्या देहाला तो देह काळाचा आहे किंवा मातीचा आहे किंवा नाहीच, इतक्या जर स्टेपला गेला असतो तर त्याला कोणतंच असणार त्या संतांच्या शापाचं त्याला शितुडा सुद्धा लागणार नाही, आणि शितुडा बी लागणार नाही, आणि लागत असेल तर बेसळीचा असायला पाहिजे, असं तो तुकाराणी या अभंगामधून सांगायला संतांना फार जपायचं सांगितले, कारण त्यानं सगळ्यांचा उद्धार होतो. पण तुकाराय म्हणतात, बेसळीचे वीर्य ऐसा अनुभवे आपुले परावे नाही खळा. पुढे म्हणतात, संतांचा जो शोध करीतो चांडाळ, धरावा विटाळ बहुत्याचा संतांचा शोध. कोण्या जातीचा आहे, कोण्या आश्रमाचा आहे, कोण्या वर्णाचा आहे, काय अधिकार आहे, असं त्याच्याबद्दल चौकशा करणं चालू केलं. तुकोबाऱ्याबद्दल अशा चौकशा करणारा विटाळ झाला, त्याचा स्पर्श सुद्धा होऊ देणार नाही, गीता नाही होऊ देणार. कारण का की त्या चैतन्याला जात वर्ण असं काहीही नसतंच. कारण चैतन्याला मायबाप आहेत का? नाही. चैतन्य जन्मलेलं नाही, उत्पन्न झालेलं नाही. असं आहे आपलं स्वरूप. चैतन्य असं आहे का आपलं स्वरूप आहे? असं आपलं स्वरूप असं आहे. असं स्वरूपाला कशाचाच स्पर्श होऊ शकत नाही. तर हा प्रकाश जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत. का हा प्रकाश जाऊ शकत नाही का चैतन्य प्रकाशापर्यंत गेलं म्हणून प्रकाश? प्रकाश नाही का? हा प्रकाश चैतन्याचा आहे का विद्युतचा आहे? चैतन्याचा आहे नाही का? सगळी शोभा चैतन्य, चैतन्याची इतकं प्रभावी आपलं स्वरूप आहे. आणि असं स्वरूप आपल्या लक्षात आणून देतात संत, आणि घ्यायलाच पाहिजे, तात्काळ घ्यायला पाहिजे. आता पुढे किती श्वास राहिले काही आधार नाही आपल्याला. एकदम श्वास संपले की एकदम अंधारात पडायचं काम आहे. कोण तुम्हाला धावून येणार आहे? पाठी राखील तुमच्या कोणी? संत काय येडेत का पाठी पोटी नाही कोणी म्हणायला? कोण म्हणले? तुकोबाऱ्या म्हणले. तुकोबाऱ्या देवाला म्हणतात, आता माझी करी चिंता, दान देई भगवंता, पाठी पोटी नाही कोणी. तुमचा प्रसंग असल्यावर व्यवहारातला पाठी पोटीचेच काम येते का शेजारी पाजारीच काम येते? व्यवहारातला प्रसंग असला तर पाठी पोटीची काम येते का साईडची काम येते? व्यवहारामध्ये व्यवहारात चालले आपलं व्यवहारामध्ये ते काही जवळचे पाठी पोटीचे येते नाही का? पण पारमार्थिक तिथं पाठी नाही तर पोटी नाही. कारण मला पाठ आहे का पोट आहे शरीरच नाही मला. पाठी पोटी नाही कोणी, निरवी सज्जन संता, किंवा एकीकडे म्हणतात आधार नाही कोणी मज बाप नाम आहे नाही का? काय म्हणतात? पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय, पैसलो दयावरी सैराट ते जाय. जेव्हा पांगळाय मला विवेकाचे हात, वैराग्याचे पायच नाही. वैराग्य विवेक ही नाही आहे का? हातपाय दोन्ही बी नाहीत मला. पण ज्याच्यावर बसलोय कमी तिथं असं सैराट पळायले. पैसलो दयावरी सैराट ते जाय. त्याला तर निषिद्ध कळना सिद्ध कळना. निषिद्ध व्यवहार तर लईच आवडतो जीवाला. कोणता? निषिद्ध व्यवहारावर इतकी झोडे जीवाची, निषिद्ध व्यवहारालाच नरकाला जावं नाही का? आणि निषिद्ध म्हणजे मन कुणीकडे चाललंय त्याच्यावर बसलेला जो जीव आहे त्याच्यावर आधारित जोडलेले. पैसलो दयावरी सैराट ते जाय. परत त्याला काही कळत नाही. कित्ता कुंभ काठी खुंटा दरडीना पाय का? पापाचे खुंट मोठमोठाले अर्धी दरडी दरडी जन्म मरणाच्या सराट पळायला त्याला काही वाटत. आणि का? कोणी सांगणारच नाही ना हे चांगलं नाही. हिताचे मायबापच असतात, कोण नाही हिताचा.
खरे मायबापाला असतात ते निषिद्ध वागू नको, सिद्ध वाग सांगणारे. तुकोबाराय म्हणतात मला सांगणारे कोणीच नाही ना. काय म्हणतात ते म्हणतात आधार नाही कोणी मज बापना माय. आता संतांकडे बोट केले जाते हो दान करा जाते पंढरपुरा न्यामद ते थोरी दाखवा आखो माता सुखीरा. दाखवणे दाखवा दुसऱ्या भागात न्यामद ते थोरी आखो माता म्हणजे अक्षय स्वरूपाला नेऊन पोहोचवणारा. आता मला परमात्मा दाखविणारे संत आहेत. त्या संताला जर असं काही दाखवून बोलत असेल तर त्याच्या खऱ्या आणि अंगामध्ये भेसळ आहे म्हणायला कारण काय नाही. कारण त्यानं शरीराचं इतकं एकत्व केलं असतं शरीरच माझी खानदान समजलेलं असतो. त्याही खानदानामध्ये भेसळ आहे तुकोबाराय म्हणतात. त्याच्याही खाली जाऊन बोलतात. तुकोबाराय म्हणतात संतांचा जो शोध करीतो चांडाळ धारावा विटाळ बहु त्याचा भेसळीचे बीज ऐसा अनुभवे आपुले परावे नाही खळा. शेवटी म्हणतात तुका म्हणे केली प्रतिज्ञा यासाठी काही माझे पोटी शंका नाही. याच्यासाठीच निश्चय केला इतकं टाकून बोलायचं याला. मला तर संशयच नाही म्हणतात नक्की तो भेसळीचा या नक्की ठरेल. मला तर संशयच नाही यो निखळ आहे का भेसळ आहे. भेसळच आहे स्वरूपानं निखळ आहे समजुतीनं भेसळ. स्वरूपानं कसं आहे निखळ आहे. निखळ आहे कोणता जीव जीव अवघे देव म्हणल्यावर पाहतच काम नाही ना. जीव अवघे कुठं भेटतंय ऐकायला. एक संतांच्या स्पष्ट अनुभवावर गेलेल्या संतांच बोलले अवघे जीव देवे. मग काय कमाल सगळे जीव देव आहेत कारण स्वरूपानं देव आहे ते. कारण त्याच्यात जरासाही बदलणार नाही आणि चैतन्यपणा आहे. त्या चैतन्यपणाला अंतकरण लागले की चालणं सुरू होत. चैतन्याला मायाची उपाधी लागली की ईश्वर. ब्रह्मस्वरूपाला मायाची उपाधी लागली की ईश्वर. अविद्येची उपाधी लागली की प्राज्ञ. आणि त्याला पुन्हा अंतकरण उपाधी लागली की परमात्मा. अंतकरण उपाधी लागली की परमात्मा नाव आहे त्याला. अशा उपाध्या परत नाव त्याचं वाढत वाढत. आता प्रमाता झाला तो आता प्रमाता झाल्यावर तर पाहायचंच काम नाही. मग इंद्रियाचा आधार झालाय. इंद्रियांना जे जे दिसणार ते खरं आहे. प्रमाता प्रमेय अनुभवाला येणार आणि प्रमाण इंद्रिय प्रमाण अनुभवाला येणार प्रमेय आणि इंद्रियानं प्रमेयाला खरं मानणारा प्रमाण झाला. आता उपाधी ओळख झाला. वास्तविक पाहता तिन्हीतलं परमात्मा एक प्रमाता नाही का प्राज्ञ आणि ब्रह्म ईश्वर प्राज्ञ आणि प्रमाता. मुळीच फरक नाही एकच आहे. उपाध्या परत त्याच्यात बदलली. आता कोणाची हलकट उपाधी कोणाची भारी म्हणतात येत नाही. उपाधी नाही का. ईश्वर असं मानतो बरं. ईश्वराला सगळ्या उपाध्या खोट्या वाटतात कारण त्याची उपाधी स्वच्छ आहे. ईश्वराची उपाधी कशी आहे स्वच्छ असल्यामुळे तो सगळ्याला सारखं समजतो. आपली गदळ उपाधी असल्यामुळं आपण आपल्याला बी गदळ करून टाकले आणि त्याला बी तसंच पाहतो आपण पुढचे. असं आपल्या भोवतालचं वातावरण आहे. ते वातावरण आता संतांच्या संगतीमध्ये स्पष्ट होत आहे आणि पटकन बदल करून टाकला त्याच्यात. तुकोबारायला आपल्याला सांगायचे बाबा जाग करू. तुका म्हणे की असं ते वागणं संतांबद्दल दूषित बोलणं ते बिलकुल त्याच्याबद्दल तर मला संशयच नाही. तुकोबाराय म्हणतात त्याच्याकरता मी इतक्या कठोर बोलण्याची प्रतिज्ञा केली. मी इतकं काऊन बोलायलो कडे भेसळीचाच माल आहे. कारण भेसळीच्या ठिकाणी निश्चय आहे त्याचा निश्चय कुठे आहे नित्तळच्या ठिकाणी आहे का. बस नित्तळच्या ठिकाणी निश्चय असला की तो नित्तळ पहिलाच आहे. त्याला नित्तळ पण करायची गरज नाही ना. त्याला नित्तळ करायची गरज आहे का नित्तळ करायची गरज. पण आता तो स्वतः समजायला लागला भेसळयुक्त. आता ते भेसळयुक्त समजणाराच्या बुद्धीचा गडूळपणा काढता येतो नाही का. महाराज सांगतात ना दृष्टांत कितीतरी देतात. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्व ग. उपाधीत गुप्त आहे आणि बाकीकडे सर्व गत आहे. उपाधी माझी फक्त गुप्त आहे कारण तिथं दोहीच्या मध्ये उपाधीच नाही तिथं गुप्त बी म्हणता येत नाही काही म्हणता येत नाही. पण उपाधी मध्ये मात्र कसं आहे गुप्त आहे आणि बाकी सर्वगत सारखं आहे. तिथं मात्र गुप्त आहे. उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत
आणि ते तत्वज्ञ संत स्वीकारेल. तत्वज्ञ संतांना माहितीये की हे असं असं चैतन्य आहे. कोणाला माहितीये? तत्वज्ञ संतांना. मग आता असं माहित आहे, त्यांनी काय केलं असतं मग? त्यांनी हे जे अनुभवाला आलेलं खोटं समजलेलं असतं चैतन्य बुद्धीनं केलं असतं ना. तत्वज्ञ संत स्वीकारेल. आता पुढं दृष्टांत आपल्या ध्यानात येण्याकरता सलील पैदैसे एकच होऊन मिळाले असे बरी निवडून राहता वेगळे तिथे पाणी दूध एकत्रित झाले. राहता पक्षाला तुमची टाकल्याबरोबर त्याला दूध घेता येतं आणि पाणी सोडता येतं. त्याचं तोंचीचं सामर्थ्य का अग्निमुखे किडाळ तोडून या चोखाळ निवडी ती केवळ बुद्धिमंत. त्या अग्नीत बुद्धिमान माणसं काढतात त्याच्यातलं किडाळ. माहिती तुम्हाला काय भाव आहे त्या किडाळात? नाही का? काय भाव आहे? काय कमाल आहे नाही का? महाराज लाखामध्ये जवळजवळ 20-25 हजार रुपये त्याची किंमत त्याच्या किडाळाचा दोस्त आहे. मग पण देण्याची आहेत म्हणतात. म्हणून ते बुद्धिमान लोकांनाच काढता येतं आणि बुद्धिहीन लोक अंगावर घेते. सोन्याचा डाग झुंबर होऊ शकत नाही. त्याला डाग लागतो नाही का? मला अनुभव आहे. आमच्या मित्राच्या पत्नीला 60,000 झुंबर आले आणि काही काळानं मोडायच्या टाइमला 40,000 रुपये निघले. 20,000 डाग त्याला. 20,000चा एवढा डाग होता त्याला. डाग होता. दुसरी बाई एक खायला आली. ती म्हणाली शेवटी झुंबर ते मला 7,000 आणि मोडायला म्हणाली ती होती बाई म्हणली ती म्हणली इतके पैसे आले ती म्हणला हो ना. आम्ही म्हणलं आम्हाला किती देणार? 40च देणार. 40च देणार. ती बाई म्हणली मग एक काम कर मला काय म्हणली ती बाई मला द्या त्याच्यापेक्षा तुम्हाला 5,000 शिल्लक देते नाही का? त्याला 40,000 दिवस तर नाही का? ते बी म्हणलं खरं मी तू घ्यायच्या त्याला माहिती का कोणाकडे येणार आहे ती आपल्याकडे. हे म्हणलं मी पावती भरून देतो तशी तू घेऊ. या माणसाची पावती माझ्या दुकानात घेतलेली. तू जर घेत असली 45ला आहे ही 40ला मी घालू तू घेऊन जा. त्याला माहिती नाही पुढे जाणार पुन्हा माझ्याकडे येणार आहे ती का? पण मी का त्याच्या केलं राहते तुम्हाला काय म्हणतात ना त्याच्याबद्दल ज्ञानावर लिहितात ते म्हणतात किडाळाचं दोष जायचं वेगळ्या अभंगात. ज्या अभंगात या वयाखाली वेगळं म्हणतात ते म्हणतात नाही सल्ले पैसे ते दुधाबद्दल बोलत. एकाची होऊन मिळाले असे निवडून राहत आमचं वेगळे किती का अग्निमुखे किडाळ तोडून या चोखाळ निवडती केवळ बुद्धिमंत. लगेच दुसरा नाथ कधी जाणीवेची आहे मी करिता दधीकड सनी बघा नवनी तनी रेवाणी दिसे तशी. हे परत एका एका बुद्धिमत्ताचं काम आहे. तसं आपलं आता बुद्धी त्या बुद्धीनं आता सगळीकडे चैतन्य व्याप्त आहे ते मी आहे असा आपल्याला निश्चय होण्याकरता आणि असा ज्याचा निश्चय नाही ते भेसळयुक्त त्याची बुद्धी आहे. आत्मा नाही भेसळयुक्त पण त्याची बुद्धी त्याचा सगळा व्यवहार बुद्धीवरच असल्यामुळं त्याच बुद्धीने त्याला 84 त्याच बुद्धीने त्याला मोक्ष. मोक्ष कशा नाही? स्वच्छ बुद्धीनं. आणि लक्ष 84 कशा नाही? गदळ बुद्धीनं. मला ती बुद्धी स्वच्छ करा. ती बुद्धी स्वच्छ केल्यानंतर संतांना ते दूषण लावणार नाही आणि आपणही स्वतःला स्वच्छ बुद्धी समजल्याशिवाय राहणार नाही. पण आता असा जर आपला निश्चय असेल तर पर्यंत ह्या लोक काय करतात मी बोलण्याची प्रतिज्ञा केली. तुका म्हणे केली प्रतिज्ञा याचसाठी काही माझी कोटी शंका नाही माझ्याबद्दल. मला तर ह्याच्याबद्दल काही शंकाच नाही का भेसळीचे वीर्य ऐसा अनुभवे आपले परावे नाही कळा. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठाला 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 विठाला